नमस्कार. सकाळी मी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली होती. महत्त्वाची पोस्ट आहे. येल युनिव्हर्सिटीतल्या प्रोफेसर टिमथी स्नायडर यांचा एकंदर जगातल्या फॅशिझमबद्दलचा खूप दांडगा अभ्यास आहे. जर्मनीमधला फॅशिझम आणि आता नवनव्या रूपात येणारा फॅशिझम, नाझीवाद याची एक विश्लेषण ते करतात, त्याची चिकित्सा करतात आणि त्यांच्या देशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही चाललं आहे त्यासंबंधी ते बोलतात. त्यासंबंधी त्यांनी लिहिलं आहे आणि ते पुस्तक आहे हे खरं म्हणजे मराठीमध्ये आणलेलं आहे, पण प्रकाशकांना ते जेव्हा आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा जमेल तेव्हा ते करतील. पण त्यातले मुख्य 20 मुद्दे, ज्या 20 मुद्द्यांच्या भोवतीने त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, ते 20 मुद्दे मात्र आपल्याला आत्तासुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. कारण मी जे नेहमी म्हणते की फॅशिझमची चाहूल आहे ही अधिकाधिक स्पष्ट होत चाललेली आहे, गडद होत चाललेली आहे छाया. त्यामुळे हे सर्वांपर्यंत पोचावं. अनेक लोक वाचनाचा कंटाळा करतात, शिवाय अनुवादामध्ये कधी कधी शब्दही कठीण असतात. त्यामुळे हे बोलून कदाचित लोकांपर्यंत अधिक पोहोचेल या दृष्टीने केलं आहे. तुम्ही हा यूट्यूब व्हिडिओ जे वाचत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवाल अशी आशा आहे आणि तशी विनंतीही मी तुम्हाला करते. त्यांनी लिहिलेलं आहे की लोकशाहीचा पराभव होताना लोक कसे वागतात, लोकांमधले विविध गट कसे वागतात, त्यामुळे लोकशाहीचा पराभव होत असतो. उदारमतवादी ज्या पद्धतीने वागतात त्यामुळेही लोकशाहीचा पराभव होत असतो. आणि ज्यांना लोकशाहीचा पराभव करायचा असतो असे हुकुमशाहीला मानणारे विविध कारणांसाठी, धर्मासाठी असेल, वर्णासाठी असेल, आणखी कशासाठी असेल, असे करणारे लोक, तालिबानी प्रवृत्तीचे लोक, ते सर्व धर्मांमध्ये असतात, सर्व वंशांमध्येही असतात. त्यांना धर्माच्या किंवा एखाद्या विशिष्ट अस्मितेचा फार मोठा गर्व असतो आणि त्यातून ते एकंदर लोकशाहीचा पराभव करून आपल्याच मताचं राज्य येईल, आपल्या मताकडे संपूर्ण सत्ता येईल आणि आपण मनमानी करू. यामध्ये तत्वप्रणाली सुद्धा आहे. म्हणजे डिक्टेटरशिप, हुकुमशाही कशाचीही असली तरी त्यामध्ये हे येतच, ती तत्वप्रणालीची असो किंवा धर्मप्रणालीची असो. तर असा हुकुमशहा जेव्हा तुमच्या राज्यात, देशावर राज्य करायला आलेला असेल, तो काही एकटा नसतो, त्याच्याभोवती संपूर्ण सेना असते आणि एक लोकांचा फार मोठा हिस्सा असतो. पहा की हिटलर काही एकटा नव्हता, हिटलरला समाजाचा पाठिंबा होता, तो समाजच त्यावेळेला तसा झाला होता. तर अशा वेळेला विचार करणाऱ्या लोकांनी त्याचा पराभव करण्याचा फार पूर्वीपासून प्रयत्न सुरू केला होता. म्हणजे आर्थर कोसलर नावाचा एक लेखक म्हणतो की आम्ही सांगून टाकलो तुम्हाला की हे होणार आहे, हे जर्मनीमध्ये होतंय आणि हे आपल्याला थांबवायला पाहिजे, याची जगाने दखल घेतली पाहिजे. पण त्याच्यासाठी अनेक वर्षांचा काळ जावा लागला. आता आपल्याला टिमथी स्नायडर सांगतायत की या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे. तर पहिला मुद्दा ते सांगतात, गरज नसताना अगोदरच माना तुकवू नका, झुकू नका. बऱ्याचशा अधिकारशहांना, हुकुमशहांना जी सत्ता मिळते ती लोकांनी स्वतःहून देव केलेली असते. असल्या कठीण काळात तर अनेक लोक शासनाला आपण कसं वागलेलं आवडेल, कसं पटेल, कसं त्यांना पटवता येईल याचा विचार करून स्वतःचं वर्तन ठरवतात. हुकुमशहांना आज्ञाधारकपणा अपेक्षित असतोच, पण तो त्यांना अपेक्षित असलेला आज्ञाधारकपणा तुम्ही आधीच देऊन टाकता. आधीच आपण कसे शेपट्या हलवतो, आपण कसे नम्र आहोत, आपण कसे तुमच्या बाजूने आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू होतो त्यांचा. आणि मग त्यातून लोकांच्या ह्या सत्ताधारी, हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांच्या हे लक्षात यायला लागतं की लोकांना अशा प्रकारे आज्ञांकित करणं, गुलाम करणं, वैचारिकदृष्ट्या गुलाम करणं, नामोहरम करणं हे तसं सोपं आहे. आणि त्यांची आपल्या स्वातंत्र्यावरची जुलमी पकड अधिकाधिक घट्ट होऊ लागते. पहिल्या मुद्द्यात हे मांडलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही आपल्या आजूबाजूला लावून जरूर बघा. हे होताना दिसतं की मागितलेलं नाही आहे तरीसुद्धा अनेक
हुकुमशहांच्या भोवतीने फेर धरणारे माध्यमातले जसे लोक असतात, नोकरशहातले असतात, तसेच इतर पक्षातलेही लोक असतात. म्हणजे ज्यांची तत्त्व पूर्णपणे वेगळी आहेत, ज्यांच्या मूळ नेत्यांची तत्त्व पूर्णपणे वेगळी आहेत, त्या लोकांनी कशी लोटांगणं घातलेली आहेत पाहतो आपण. जी अत्यंत शिसारी आणणारी गोष्ट आहे की आंबेडकरांनी संविधान लिहिलं याचा उदो करायचा आणि त्या संविधानाला फाट्यावर मारणारे लोक असताना त्यांच्या भोवती गोंडा गोळायचा, शेपट्या हलवायच्या, हे पाहतो आपण. त्याचाच हा उल्लेख आहे. दुसऱ्या मुद्द्यात ते म्हणतात संस्थांचं रक्षण करा, न्यायालयांचं रक्षण करा, माध्यमांचं, वृत्तपत्रांचं रक्षण करायला लागतं, त्यांचा मागोवा घेत राहा. कुठल्याही संस्थेला आपण आपली मानत असलो तर त्याच्यासाठी काहीतरी कृती करावी लागेल. हे काही फार कठीण नाही आहे समजायला. या संस्था स्वतःला कधी संरक्षित करू शकत नाहीत लोकशाहीमधल्या. त्यांना सुरुवातीपासून लोकांचं पाठबळ लागतं, विचारांचं पाठबळ लागतं. आज आपण पाहतो जे चाललेलं आहे, सर्वोच्च न्यायालयातल्या 2 न्यायमूर्तींनी दखल घेतली प्रशांत भूषणच्या एका वक्तव्याची, की जे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक अशा प्रकारचं होतं आहे, आणि त्यावरती त्यांना न्यायालयाच्या अवमानाची केस करून उभं केलं गेलं. खरं म्हणजे त्यांनी हे न्यायालयाचं रक्षण करण्यासाठीच घेतलेला पवित्रा होता, न्यायालयाचा अवमान करण्यासाठी नाही. तर न्यायालय ही संस्था लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे हे समजून घेऊन हे त्यांनी केलं होतं. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि संस्थेचं रक्षण करण्याच्या एका देखाव्याखाली ही संस्था नामोहरम व्हावी असाच प्रयत्न सुरू झालेला आहे. या संस्थांना जर विचारांचं पाठबळ नसेल तर त्या संस्था झरझर गडगडत जातात. तिसरा मुद्दा आहे राष्ट्रनेते आणि पुढारी जर नकारात्मक उदाहरणं घालून देत असतील तर आपण आपलं काम अधिक न्यायबुद्धीने करणं महत्त्वाचं ठरतं. कायद्याचे राज्य मोडीत काढणे हे वकिलांशिवाय शक्य होत नसतं आणि दिखाऊ खटले चालवणं हे न्यायाधीशांशिवाय शक्य होत नसतं. पुन्हा तो पहिलाच मुद्दा आलेला आहे की या सगळ्या न्यायालय या संस्थेच्या गडगडीमध्ये काही वकिलांचा आणि काही न्यायाधीशांचा सहभाग आहे. पण काही वकील आणि काही न्यायाधीश ही संस्था तगावी, जगावी, अधिक कणखर व्हावी या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यांना यश किती मिळतं वगैरे हा प्रश्न वेगळा, पण हे करत आहेत ते. आपणही त्यामध्ये आपला वाटा उचलला पाहिजे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि योग्य काय आणि अयोग्य काय हे निदान आपल्या मनाशी तरी समजून असलंच पाहिजे. राजकारण्यांची भाषणं ऐकताना चौथा मुद्दा सुरू झालाय. राजकारण्यांची भाषणं ऐकताना काही शब्दांकडे सावधपणे लक्ष असू द्या. दहशतवाद, अतिरेकी या शब्दांचा वापर वाढू लागला की सावध व्हा. अपवादात्मक परिस्थिती आणि आणीबाणीची परिस्थिती या कल्पना मोठ्या धोकेबाज असतात. देशभक्तीच्या फसव्या शब्दयोजनांबद्दल मनात संताप असायला हवा. पटकन म्हटलं जातं ना की हे सगळे विरोधक आहेत हे दहशतवाद्यांच्या बाजूने आहेत. कुणी यांच्या धोरणांची टवाळी केली की त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवलं जातं, किंवा हे पाकिस्तान्यांचे हेर आहेत किंवा हस्तक आहेत असं म्हटलं जातं. तीच ही भाषा आहे. टिमोथी स्नायडरनी भारतातली परिस्थिती त्यांना थोडीफार माहिती आहे, सगळी माहिती नाही, तरीसुद्धा त्यांनी हे जे बोट अमेरिकेतल्या परिस्थितीवरती ठेवलेलं आहे तेच आपल्याकडेही लागू पडत आहे. पाचवा त्यांचा मुद्दा आहे कल्पनेपलीकडची नकोशी परिस्थिती उद्भवली तर शांत राहा. दहशतवादी हल्ला झाला असेल तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अनेकदा सगळे अधिकारशहा अशा घटनांची वाट बघत असतात. त्यातून त्यांना आपल्या शक्तीचे, आपल्या सत्तेचे एकत्रीकरण व्हायला मदत होणं असते. एकत्रीकरण म्हणजे एकवटणं, हे त्याच्यासाठी ते मदत करतात. त्यांची सगळी टोळी त्याच्या कामाला लागते. दहशतवादी हल्ला झाला, अच्छा मुग्धा कर्णिक बघा काय म्हणतात, त्यांनी मस्करी केली, जोश है क्या, अभी जोश है क्या वगैरे असं वक्तव्य त्यांनी 2 ओळीत केलं, म्हणजे त्या दहशतवाद्यांच्या बाजूने आहेत, हे नॅरेटिव्ह तयार केलं गेलं. असंच हे करत राहतात. फक्त एकेका व्यक्तीच्या बाबतीत नव्हे तर संपूर्ण संघटनांच्या बाबतीमध्ये, पक्षांच्या बाबतीमध्ये हे केलं जातं, तत्वप्रणालींच्या बाबतीमध्ये केलं जातं. अशा प्रकारे जेव्हा वागलं जातं तेव्हा नेहमी राईशटॅग ही एक
घटना आहे नाझी जर्मनीच्या इतिहासातली, आग लागण्याची. त्यांच्या संसदेला आग लागली, ती कशामुळे लागली कधीही नीटसं स्पष्ट झालं नाही, पण हिटलरने त्याचा ठपका सगळा त्यांच्या विरोधकांवरती, त्यामध्ये बहुवंशी कम्युनिस्ट होते त्यांच्यावरती ठेवला आणि आपल्याला जे काही करायचं होतं ते साध्य करून घेतलं. संपूर्ण सत्ता ताब्यात घेतली, विरोधकांना तुरुंगात टाकलं, सुरुवात केली. म्हणजे जर्मनीतल्या नाझीवादाची ती एक खरोखरची अतिशय ॲक्टिव्ह अशी सुरुवात होती. त्याच्या आधीपासून जरी हिटलर असला तरी इथून त्याला एक हे मिळालं, वेग मिळाला. हिटलरी पाठ्यपुस्तकातला तो खूप महत्त्वाचा धडा आहे. असल्या गोष्टींना म्हणूनच आपण बळी पडता कामा नये की दहशतवादी हल्ला झाला, पुलवामामध्ये झालं म्हणजे आता ते म्हणजे काय मोदी पर्यायच नाही, भाजपला पर्यायच नाही, फक्त राष्ट्रभक्ती त्यांचीच आहे, इतर कोणाची राष्ट्रभक्तीच नाही, हे जे नॅरेटिव्ह आहे, हे जे सांगणं आहे, त्याच्यापासून आपण सावध राहिलंच पाहिजे. भाषेचा सुज्ञ वापर करा म्हणतात टिमोथी स्नायडर त्यांच्या 6व्या मुद्द्यामध्ये. आपण सगळेजण एकसाथ काही वाक्प्रचार वापरायला लागतो, आपल्याला कळतही नाही की हे कोणीतरी आपल्या तोंडात घातलेले आहेत. न कळत आपण ते मान्य करतो, बोलायला लागतो. दुसरे लोक जे बोलतात ते बोलायला लागतो. आता तर काय, व्हॉट्सॲपमधून आपण बोलत असतो, जे कोणी जे काही आपल्याला फॉरवर्ड केलं तेच आपण खरं मानतो आणि फॉरवर्ड करायला लागतो. त्यांची टोळी जेव्हा म्हणते लिप्टार्डू, त्यांची टोळी म्हणते जेव्हा पुरोगामी, फार विद्वत्तापूर्ण वाटतं त्यांना, त्यातल्या काही लोकांना जे स्वतःला नास्तिक म्हणवतात आणि धर्माच्या बाजूने बोलत राहतात, हिंदू धर्म वर्चस्वाच्या बाजूने बोलत राहतात आणि दुसऱ्या धर्मांच्या लोकांची बाजू घेतली की त्यांना इस्लाम चाटो वगैरे म्हणतात. या लोकांपासून आपण सावध राहायला हवं. यांचा हेतू काही कुठल्याही दहशतवादाला विरोध करणं नाही, इस्लामी दहशतवादाला विरोध करणंही नाही, तो त्यांच्या पथ्यावरच पडत असतो. त्यांचा हेतू असतो आपली सत्ता आणि मत्ता एकवटणं. तुम्ही वाचायला हवं हे सांगतात टिमोथी स्नायडर. म्हणतात फार जास्त इंटरनेट वापरू नका, झोपण्यापूर्वी इंटरनेट वापरू नका. का? कारण इंटरनेट म्हणजे सगळं सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, त्याच्यामधून काय काय कचरा येत असतो. आणि हे तिथेही खरं आहे, इथेही खरं आहे की अपप्रचाराचं, खोट्या प्रचाराचं साधन हे हुकुमशहांचे हस्तक अधिक प्रभावीपणे वापरत असतात. उदारमतवाद्यांना ते जमत नाही, कारण खोटं बोलण्याला त्यांची मान्यताच नसते मुळात आणि त्यांच्याकडे ते राजरोस चालतं की खोटं बोलायलाच पाहिजे. काय उद्दिष्टांचे पावित्र्य लक्षात घेता साधन कोणतंही वापरावं, साधनांची शुचिता महत्त्वाची नाही, याचं बाळकडूच मिळालेलं असतं. त्यामुळे ते काय वाटेल ते करतात आणि आपली वाटेल ते करायची तयारी नसते आणि ते योग्यच आहे. पण याला वेगळ्या प्रकारे उत्तर देता येतं, ते पाहू आपण पुढे. या संबंधातली पुस्तकं वाचली पाहिजेत, या संबंधातलं वाचन केलं पाहिजे. आपल्याकडे जे लोक आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये बोलत आहेत, रिजनल भाषांमध्ये बोलत आहेत, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, जी कोणती भाषा असेल त्या त्या प्रदेशाची, त्यामध्ये हा वेगळा स्वर मांडणाऱ्या लोकांचा आवाज आपल्यापर्यंत पोचला पाहिजे, पोचवू दिला पाहिजे. आळस करता कामा नये, ते ऐकलं पाहिजे आपण. 7व्या मुद्द्यात ते म्हणतात की तुम्ही वेगळे उठून दिसा, कारण कुणीतरी वेगळं असायला हवं. उक्तीने आणि कृतीने सर्वांसारखं असणं सोपं असतं, काहीतरी वेगळं करणं थोडं विचित्र आणि अस्वस्थ करणारं वाटेल. जे परंपरेने चालत आलेले आपल्याकडे अनावश्यक, निरर्थक असे कार्यक्रम असतात ते केल्याशिवाय चैन पडत नाही, पण अस्वस्थ वाटतं. पण अस्वस्थपणा हा महत्त्वाचा आहे. अस्वस्थपणा झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नसते. ज्या क्षणी तुम्ही उदाहरण घालून देता की वेगळं वागतोय आपण, त्यावेळेला जैसे थेची परिस्थिती बदलते. त्याची जी जादू आपल्यावरती पडलेली असते, मोहिनी आपल्यावर पडलेली असते, तीही बदलते. मग इतर अनेक जण तुमच्यासोबत चालू लागतात. आणि आता जरी ते थोडे असले तरीसुद्धा हे वाढत जाणार आहे. हे वाढायलाच पाहिजे, नाहीतर माहिती नाही शतकानुशतकं आपण हे कदाचित असेच राहणार आहोत की काय. प्रगतीची भाषा करायची आणि घरामध्ये निरर्थक धर्मविषयक रूढी परंपरांचं पालन करत राहायचं. जमत नाही, ते बदलायला पाहिजे. तुम्हाला ठामपणा दाखवायला पाहिजे.
घरातल्यांपासून दारातल्यांपासून सगळ्यांच्या बरोबर वाद घातला पाहिजे. कारण आपल्याच संस्कृतीने हे शिकवलेलं आहे की वादे वादे जायते तत्वबोधा. होऊ दे वाद, घाबरू नका त्याला. हे का करायचं विचारा. लहानपणी सांगितलं जात असेल तुम्हाला, मोठ्याने सांगितलं ते करायचं का प्रश्न विचारायचा नाही, पण का प्रश्नच महत्त्वाचा आहे. 8व्या मुद्द्यात प्रोफेसर म्हणतात सत्यावर विश्वास ठेवा. वास्तव नाकारणं म्हणजे स्वातंत्र्यच नाकारणं. काहीच सत्य नसेल तर मग सत्तेवर कोणी टीकाच करू शकणार नाही, कारण तसं करायला काही पायाच उरत नाही. काहीच सत्य नसेल तर मग सगळाच देखावा. आंधळं करून सोडणाऱ्या झगझगाटावर कुणीतरी भरपूर पैसा खर्च करत असतं हे कधीही विसरायचं नाही. प्रचंड मोठ्या पुतळ्यांवर, प्रचंड मोठ्या देवळांवर आणि अगदी मी अमुक तमुक म्हणणाऱ्या टोप्यांवरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा झगझगाट असतो आणि या झगझगाटातून सत्य नाही हाती लागत, फक्त देखावाच हाती लागतो. स्वातंत्र्य नाही हाती लागत, पारतंत्र्यच हाती लागतं. ते पारतंत्र्य भले दुसऱ्या देशाचं नसेल, पण कुठल्या तरी एका वर्गाचं, वर्णाचं, समूहाचं निश्चितच असतं. 9व्या मुद्द्यात ते म्हणतात शोध घेत राहा. घटनांचे अर्थ स्वतः लावायचा प्रयत्न करा. थोडे लांबलचक लेख असले तर ते वाचण्यासाठी वेळ काढा. थोडी लांबलचक भाषणं असतील तर तीही ऐकण्यासाठी थोडा वेळ काढा. शोधपत्रकारिता करणाऱ्या माध्यमांना बळ द्या. थोडे पैसे द्या त्यांच्यासाठी. काहीतरी पूजा घालताना तुम्ही पैसे खर्च करता वाटेल तसे, याच्यासाठी 100-200 रुपये द्यायला तरी हरकत नाही प्रत्येकाला. तुमच्या डोळ्यासमोरच्या टीव्हीच्या चकचकत्या पडद्यासमोर अनेक गोष्टी असतात, त्या नुकसान करणाऱ्याच असतात. ज्या निरर्थक मनोरंजनाच्या गोष्टी आहेत त्यातून सुद्धा तुम्हाला बांधून घालणारेच निरोप मिळत असतात, संदेश मिळत असतात की हे असं वागायचं, हे असंच असतं. आपल्या भिंती अशाच असतात, आपल्या भिंतींवरती असेच देव असतात, आपल्याकडच्या देवाऱ्यांमध्ये असंच असतं आणि आपले सण असेच साजरे करायचे असतात. हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं आणि त्यातून मग हळूच अपप्रचार शिरत जातो. मग त्या लाडक्या सिरियलमध्ये काम करणारी जरा आवडलेली नटी आहे, ती पुन्हा यांच्या बाजूने काहीतरी बोलते तेव्हा ते तुम्ही ऐकून घेता. कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे की सुंदर दिसणारी नटी किंवा यशस्वी नट किंवा क्रिकेटपटू किंवा गाणारी बाई बुवा हे सुद्धा काहीतरी बोलले तर ते पुढे विचारवंत आहेत असं आपल्याला वाटू लागतं. आपण मान्य करतो ते, त्याची एक मोहिनी आपल्या मनावर असते आणि तो जे काही बोलतो ते आपण मान्य करतो. याचा विचार करायला पाहिजे, याचा शोध घ्यायला पाहिजे. ते काय बोलतात त्याचा अर्थ आपण लावायला पाहिजे. ते असंही म्हणतात थोडं सक्रिय राजकारण करा. सत्ताधाऱ्यांना तुम्ही खुर्चीत बसून थुलथुलते व्हावे, तुमच्या भावना पडद्यावरच्या चकचकाटात विरळ व्हाव्यात, धुवून जाव्यात असंच त्यांना वाटत असतं. बाहेर पडा त्यातून. अनोळखी लोकात बोला, अनोळखी जागी फिरा, नवे मित्र जोडा, त्यांच्यासोबत 4 पाऊल. नेहमीचाच आपला तोच ग्रुप आणि मग त्यात तेच शेअर केलं जातं आणि तेच गुड मॉर्निंग आणि तेच अमकं तमकं. त्यातनं बाहेर पडा आणि बाहेर काय चाललंय, बाहेरच्या जगात काय चाललंय त्याच्यासाठी थोडासा तरी वेळ द्या. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण त्याच रिंगणात गिरमिटत राहतो आणि मग शेवटी आपलं स्वातंत्र्यही एका पारतंत्र्याच्याच परिघात गिरमिटत राहतं. ते पुढे म्हणतात डोळ्याला डोळ्यात भिडवा, बोला. विनम्रता दाखवण्यासाठी नव्हे तर आपल्या परिसराशी जोडून घेण्यासाठी हे करावं लागेल. अनावश्यक अशा सामाजिक भिंती पाडण्यासाठी, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे कळण्यासाठी हे करावं लागेल. आपल्याला इतर सर्वांना तुच्छ लेखण्याच्या काळात जगण्याची वेळ आली तर आपल्या रोजच्या जगण्यात डोकावणाऱ्या असल्या मनोभूमिकांशी ओळख हवी. सोपं करून सांगते, इतर सर्वांना तुच्छ लेखण्याचा काळ हा आपल्या देशामध्ये तर आलेलाच आहे की आमचीच संस्कृती श्रेष्ठ, बाकी सगळे काही उपयोगाचं नाही. ते आमच्याकडे हे पूर्वीच होतं, आमच्याकडे हे फार पूर्वी होतं, आमच्याकडे प्राचीन काळापासून होतं. म्हणजे इतकं की ज्या काळामध्ये ज्या जिओलॉजिकल टाइम्स भूगर्भीय घडामोडींच्या काळापासून जो काळ सुरू झाला ते आजवर याचे जे भाग पाडलेले आहेत त्या भागामध्ये माणसाची सुरुवात जेव्हा झाली, माणसाच्या आधीच्या एका टप्प्याची सुरुवात झाली तेव्हापासून यांचा इतिहास सुरू होतो. म्हणजे जो प्राग इतिहास आहे त्या काळापासून त्यांचा इतिहास सुरू होतो असे दावे केले जातात. ते खोटे असतात.
तर पण ह्याच्यातून साध्य काय होतं की आम्ही श्रेष्ठ, बाकीचे सगळे तुच्छ. तर हा जो तुच्छपणा आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ही काय, या लोकांची काय मनोभूमिका आहे ही समजून घेण्यासाठी वाचनही वाढवलं पाहिजे आणि इतर लोकांशीही बोललं पाहिजे. त्यांच्याही प्राचीन संस्कृती आहे, त्यांच्याकडेही काहीतरी होतं, त्यांच्याकडेही चांगलं आहे. आणि आता तर या जगामध्ये सगळी सरमिसळ झालेली आहे, मेल्टिंग पॉट झालेलं आहे. एका मांडण्यामध्ये जसं आपण अनेक पदार्थ घालून खीर करतो, शिजवतो, छान एकवटतं, सगळे स्वाद येतात, तसंच झालेलं आहे. पण ही त्यांना टाकून द्यायची आहे आणि त्यांना पाहिजे फक्त आमचा हा बदाम आहे, हा प्राचीन आहे. नाही, तसं नाही. 12व्या मुद्द्यात टिमोथी स्नायडर म्हणतात, जगात जे घडतं आहे त्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. स्वस्तिक, झेंडे, पताका, ढोल असली ही द्वेषचिन्ह आहेत. त्यांच्याकडे डोळे उघडून पहा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काहीच साध्य होणार नाही. आणि या असल्या गोष्टींपासून स्वतःला अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवा. इतरांनाही तेच सांगा की ही चिन्ह आहेत, त्यातून आपल्याला काय मिळतंय. घरावरती स्वस्तिक लावलं किंवा भगवा झेंडा लावला किंवा ओम काढलं किंवा शुभ लाभ लिहिलं, त्यातून आपल्या घराला काय परिणाम होतो, काय खरोखरी मिळतं, आपल्या मुलांना काय मिळतं त्याच्यापासून. त्यांना बुद्धी तर मिळतच नाही. त्यांना असं वाटतं की हे सगळं केलं की आपलं सगळं चांगलं होतं, पण तसं नसतं. शेवटी तुम्हाला शिक्षण घ्यावं लागतं, त्या शिक्षणासाठी कष्ट घ्यावे लागतात, तुम्हाला नोकरी करावी लागते त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, तुम्हाला शेत पेरावं लागतं त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण तरी हे सगळं चालू द्यायचं, ह्याला प्रश्न विचारायला आपल्याला शिकलंच पाहिजे. आपल्याला विशेषतः, कारण हा देश जुना आहे खूप आणि इथे विचारांची परंपरा आहे, फार पूर्वीच्या काळापासून विचारांची परंपरा आहे. म्हणून आपण हे केलं पाहिजे, म्हणून आपण आळस केला नाही पाहिजे. हे गेल्या 200-400 वर्षामध्ये जे काही झालं, एका विशिष्ट वर्गाने सगळ्या गोष्टी याच खऱ्या म्हणून आपल्या डोक्यावर थापल्या, त्या आपण नाही वाहत राहायचं. आपण विचार केला पाहिजे, आपण याच्यापासून वेगळं झालं पाहिजे. आणि भारत हा पूर्वी जसा ओपन होता, मुक्त होता, विचारानेही मुक्त होता, त्याने सगळ्यांना समाविष्ट करून घेतलं, तसंच आपण झालं पाहिजे. या सर्वांना तुच्छ मानणाऱ्या आणि त्या मिशाने स्वतःकडे सर्वंकष सत्ता ओढून घेऊ पाहणाऱ्या लोकांना, त्या मोठ्या वर्गाला आपण पराभूत केलं पाहिजे. ते पुढे म्हणतात, एकपक्षीय राष्ट्राच्या कल्पनेला विरोध करा. ज्या पक्षांनी आजवर एकच छत्री सत्ता काबीज केली ते कधीतरी काही काळापूर्वी वेगळे होते. आपल्या विरोधकांना मोडून काढण्यासाठी त्यांनी कधीतरी एखादा ऐतिहासिक क्षण वापरून घेतला. असं होता कामा नये. म्हणजे हेच, अमक्याला संपवा, तमक्याला संपवा, काँग्रेसला संपवा, कम्युनिस्टांना संपवा. हे कशासाठी? रिजनल पक्षांचं काही काम उरलं नाही आता. सगळं केंद्रामध्ये जे असेल तेच जर राज्यांमध्ये असेल तर काम चांगलं होतं, कामं चांगली होतात. खोटे आहे हे, पूर्णपणे खोटं आहे. याच्यामध्ये काही गोष्टी चांगल्या होतील, काही गोष्टी चांगल्या होणार, पण तसं तर नेहमीच होत असतं. कुठल्याही पक्षाच्या राजवटीमध्ये काही गोष्टी त्यांना जगमारात चांगल्या कराव्या लागतात, कारण लोकांचा रेटा असतो. बसलेली आहे लोकशाही डोक्यावरती, म्हणून ते करावं लागतं. निवडणुकीत सहभागी होऊन मतदान करा आणि मतदानामध्ये फेरफार होणार नाही याचीही काळजी घ्या. हे आपल्याला किती प्रकारे किती लोकांनी सांगून झालेलं आहे माहीत नाही. पुढच्या मुद्द्यात ते म्हणतात, चांगल्या कामांना आर्थिक मदत करा. चांगले काम करणारी एखादी संस्था शोधून काढा आणि तिला नियमितपणे मदत करा. त्यामुळे आपण नागरी समाजाचा एक भाग आहोत आणि आपण स्वतंत्र निवड करू शकतो, हे भान जागं राहतं. असं नाही की मी या अमक्या संघटनेला, एका पक्षाला मदत करते आहे त्यामुळे आता त्यांचं ते बघून घेतील. अशा प्रकारे जो एखाद्या फंडामध्ये पैसा जातो, मोठ्या फंडामध्ये, त्यातून काय काय होऊ शकतं याची आपल्याला कल्पना नाही आहे. ते लवकरच येणार आहे. म्हणजे ते म्हणतात ना, काही विशिष्ट पंथांच्या बाबतीमध्ये की ते 1 लाखाचं शोषण करतात आणि 10 रुपयाची देणगी देतात. तशीच काहीशी गोष्ट ती असते. आणि म्हणून तसं करता कामा नये. आपण थेट मदत काही लोकांना केली पाहिजे, काही संस्थांना केली पाहिजे, काही चांगल्या सामाजिक कामांना आपण थेट मदत केली पाहिजे.
पुढे ते म्हणतात, खाजगी अवकाश सांभाळा. हलकटपणे वागणारे सत्ताधारी तुमच्याबद्दलची माहिती वापरून तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. आपला कॉम्प्युटर वेळोवेळी मालवेअर मुक्त करा. ते म्हणतात, ईमेल्स म्हणजे खुल्या आकाशावर लिहिण्यासारखं आहे. इंटरनेटवरचे पर्यायी मार्ग वापरून संपर्क करा किंवा नेट एकंदरीत कमीच करा. त्यांना खूप भीती वाटते आजच्या या प्रकाराची. एकंदर जे सगळे प्रकार चाललेले आहेत, लोकांची माहिती काढून घेऊन त्याचा गैरवापर करणं, याची त्यांना खूप भीती वाटते. ती आपल्यालाही वाटायला लागलेली आहे. या दृष्टीने काय करता येईल ते नक्की बघा. अनेक वेळेला ते असे अगदी निरुपद्रवी वाटणारे प्रश्न असतात की तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात, किंवा तुम्ही प्राणी असतात तर काय झाला असतात, मग तुम्ही कोणासारखे दिसता. या सगळ्या गोष्टी ही तुमची पर्सनल माहिती काढून, व्यक्तिगत माहिती काढून घेण्याचे उपाय असतात, मार्ग असतात, आणि ती फालतूगिरी असते. त्या फालतूगिरीच्या, एकंदरीतच फालतूगिरीच्या आपण नादाला लागू नये, आणि या फालतूगिरीच्या तर मुळीच नादाला लागू नये. असं लक्षात ठेवायला पाहिजे की कायद्याशी संबंधित काहीही प्रकरणं असतील तर ती लवकरात लवकर निपटून टाका. अधिकारशहांचे राज्य अखेर ब्लॅकमेलवर चालते हे आपण पाहतो आहोत. कुठल्या हुकराला तुम्हाला टांगायचं ते शोधत राहतात. त्यामुळे फारसे हुक्स तुम्ही ठेवू नका, असंही त्यांचं म्हणणं आहे. याच्याशिवाय हे खरं म्हणजे काय फार व्यवहार्य नाही, प्रॅक्टिकल नाही. कारण आपल्याला सगळ्यांना काम करत राहायचं तर काही ना काहीतरी करायला लागतं. आणि आजकालचे तर राज्यकर्ते असे आहेत की हुक नसला तर हुक तयार करून तो सुद्धा वापरू शकतात. इतकी त्यांची मजल ऑलरेडी गेलेली आहे. त्यामुळे बघायचं काय करता येईल ते. त्यांचं असंही म्हणणं आहे की इतर देशांकडून शिका, विदेशांमध्ये आपले मित्र असू द्या, नवे विदेशी मित्र जोडा. इथल्या अडचणीतून एक सार्वत्रिक दिशा दिसते. कुठल्याच देशाला एकट्याने उत्तरं मिळणार नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो हुकुमशाहीच्या पंजाखाली जाण्याचा प्रश्न जो आहे तो फक्त आपल्या देशातच नाही तर अनेक देशांमध्ये तो आहे. आणि म्हणून समविचारी लोकांनी, ज्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे, लोकशाही प्रिय आहे, त्यांनी सर्वांनी एकमेकांच्या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे. इथेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर. अर्धलष्करी दलांकडे लक्ष असू द्या असं म्हणतात ते. व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं बोंबलून जगणारे लोक जेव्हा गणवेश धारण करून, मशाली पेटवून कवायती करू लागतात किंवा एखाद्या नेत्याचं चित्र फडफडावायला लागतात, तेव्हा आपल्या स्वातंत्र्याची अखेर जवळ आली असं समजा. मुखवटे लावून लोक फिरतात सगळीकडेच. एकदम त्या सगळ्या अमुक एकाच व्यक्तीच्या मुखवट्यांची लयलूट असते. ते विकले जातात, ते साड्यांवरती प्रिंट होतात, ते कुर्त्यांवरती प्रिंट होतात. तेव्हा लक्षात ठेवा, अखेर आपल्या स्वातंत्र्याची, आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याची अखेर तशी जवळ आलेली आहे. आता तशी जवळ म्हणजे किती जवळ, तर पुढच्या वर्षात नव्हे. आज तुमचं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, काय केलं आहे का तुम्हाला कोणी काय? नो, असं नाही. आपल्याला जवळ म्हणजे येत्या दशकाचा, 2 दशकांचा, 3 दशकांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना हे भोगायला लागता कामा नये म्हणून विचार केला पाहिजे. अर्धलष्करी दलांकडे लक्ष असू द्या असं ते म्हणताना ते म्हणतात, या एखाद्या नेत्याचे निमलष्करी अनुयायी आणि अधिकृत पोलीस आणि लष्कर मिसळू लागतात तेव्हा खेळ संपला असंच समजायचं आहे. तुम्हाला आठवत असेल JNUच्या बाबतीत किंवा जामियाच्या बाबतीमध्ये जे काही झालं होतं गेल्या वर्षी, त्यावेळेला पोलीस म्हणून शिरलेले अनेक दंडाधारी लोक होते. ते कुठल्या पक्षाचे होते किंवा कुठल्या संघटनेचे होते. आठवत नसेल तर काढून बघा, शोधा आणि एकमेकांत शेअर करा. अनेक लोक स्वतःला पोलीस आहोत असं भासवून त्यामध्ये शिरले होते. हे फार जवळ आलेलं आहे. ते असंही म्हणतात की स्वतःच्या अंगावर शस्त्र धारण करण्यापूर्वी विचार करा. सार्वजनिक सेवेचा भाग म्हणून तुमच्याकडे शस्त्र असेल तर देव तुमचं भलं करो, तुमचं रक्षण करो. पण भूतकाळामध्ये पोलीस आणि शिपाई, सैनिक यांनी केलेली दुष्कृत्य ही आठवा आणि नकार देण्याची मानसिक तयारी ठेवा. याचा अर्थ समजत नसेल तर एखादे होलोकॉस्ट म्युझियम अवश्य पहा. हे इथे सर्वांना शक्य नाही आहे. होलोकॉस्ट म्युझियम म्हणजे नाझींनी ज्यूंवरती जे अत्याचार केले त्याची स्मारकं ठिकठिकाणी उभारण्यात आलेली आहेत. युरोपमध्ये विशेषतः, अमेरिकेमध्ये पण आहेत, पण युरोपमध्ये विशेषतः आहेत की ते तेव्हा काय कसं झालं होतं, लोक कसे वागले होते आणि लोकांनी किती अन्याय एकमेकांवरती केले होते याचं एक स्मरण देणारी ती म्युझियम्स आहेत.
तर पण त्याच्याबद्दल वाचता येईल. किंवा मराठीमधून काही पुस्तकं आहे. जी ए कुलकर्णींनी केलेला अनुवाद आहे ऑशविट्झबद्दलचा. एक क्लॅरा ॲन फ्रँकची डायरी पण आहे. नंतर क्लॅरा नावाच्या मुलीबद्दलचा एक अनुवाद केलेला आहे. हे सगळे मिळवून तुम्हाला वाचायला हरकत नाही, कारण त्यातून तुम्हाला नेमकं हे काय आहे ते कळेल. प्रॉब्लेम असा असतो की हे हॉलोकॉस्ट आणखीन नाझिझम जे काही झालं ते वाचल्यानंतरच तुमचे डोळे उघडतात. तोपर्यंत आपल्याकडे सगळं गुलजार चाललेलं असतं, त्यामुळे कळत नाही काय. शेवटचे 2 मुद्दे असे आहेत, ते सांगतात धैर्यवान राहण्याचा प्रयत्न करा. आपल्यापैकी कुणीच स्वातंत्र्यासाठी मरायला तयार नसेल तर आपण सारेच स्वातंत्र्याविना मरून जाऊ. हे खूप महत्त्वाचं आहे. मला माहीत आहे की मरायची तयारी ठेवणं सोपं नसतं. ठीक आहे, मेलं तर चालेल असं म्हणणारे फार थोडे लोक असतात. पण अशा लोकांच्यामुळेच शेवटी आपलं आत्तापर्यंतचं तरी स्वातंत्र्य टिकलेलं आहे, टिकत आलेलं आहे. त्यामुळे धैर्यवान राहणं ही आज आपली जबाबदारी झालेली आहे. तो काही नुसता एक आपला असायचा गुण म्हणून नव्हे, तर ती आपली जबाबदारी झालेली आहे. आपण देशभक्त असलंच पाहिजे. आपला राष्ट्रप्रमुख किती देशभक्त आहे त्याचे गोडवे गाणाऱ्यांचं जाऊ दे, मरू दे. आपण स्वतः देशभक्त असलं पाहिजे. आपला देश काय आहे याचं भान येणाऱ्या पिढ्यांना असलं पाहिजे. ते भान देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आपला सत्य इतिहास आपण शोधला पाहिजे आणि मांडला पाहिजे, आणि ते उदाहरण आपण घालून दिलं पाहिजे. माझ्या देशात पूर्वीपासून काय चाललं होतं, काय साहित्य निर्माण झालं, काय इतिहास नेमका झाला, 1-2 व्यक्तींना बाजूला काढून त्या किती छान होत्या, त्या किती शूर होत्या, त्या कशा भयंकर पराक्रमी होत्या हे सोडा. त्यांच्या भोवतीचा खूप मोठा इतिहास असतो आणि तो जाणून घेण्याचा आणि तो प्रयत्न आपण केला पाहिजे, आणि तो लोकांना ते समजावं म्हणून आमच्यासारख्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही ते करतो, तुम्हीही ते करा. आणि जर कोणी असे प्रयत्न करत असेल तर ते तुम्ही ऐका. त्या ज्या वेळामध्ये तुम्ही अत्यंत निरर्थक असे चित्रपट पाहता किंवा अत्यंत निरर्थक अशा TV सिरियल्स पाहता, त्यातला निदान अर्धा वेळ तरी तुम्ही या देशामध्ये काय होतं आणि काय 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 घडलं याचा एक वेध घ्यायला सुरुवात करा. आणि जगभर काय घडलं याचाही वेध तुम्हाला त्याच जोडीने घ्यायला पाहिजे. बस सांगायचं आहे ते इतकंच. धन्यवाद.